मराठ्यांची परीक्षा घ्यायची, पण परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिकट. मराठा एक पण इकडला तिकडे हल्ला नाही. प्रशासन एवढं मादरचोत आहे की बस त्यांना वाटलं मराठे पाणी बघून निघून जातील. ऊन वारा पाऊस काही आल तरी मराठा मागे हटणार नाही, ही सुद्धा पोलिसांनी ओळखलं होतं. थोडा पाऊस कमी झाला तर म्हणलो आता मैदानावर गेलो, मैदानावर फोटोशूट केला, पाटलांच्या नावाचा जय घोष केला. तिथे मराठा बांधव सुद्धा खाली पाण्यात उपोषणाला बसले होते पाटलांसोबत. मग काय एक ऊर्जा वेगळीच निर्माण झाली अंगामध्ये. दाखवून दिलं की अख्ख्या जगाला मराठ्यांचं वादळ पुन्हा एकदा मुंबईमध्ये धडकलं. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नावाचा जय घोष केला. त्याच्यानंतर मित्राचा फोन आला की मी म्हणला महानगरपालिकेकडे आलोय, मला न्यायालय. मग गेलो आम्ही महानगरपालिकेकडे, मी आणि मनोज उमेश आम्ही तिघे जण महानगरपालिकेकडे पोहोचलो. तर आता आम्हाला ठरवलं कुठेतरी फिरायला जायचं म्हणलं, थोड्या वेळ टाइमपास करायचा, कारण की आम्हाला संध्याकाळी मुक्काम करायचा होता. संध्याकाळपर्यंत करणार काय. तर मग आम्ही निघालो गेटवे ऑफ इंडियाकडे. तिथनं पुढं गेटवे ऑफ इंडियाला गेलो आम्ही, ताजमहल हॉटेलपाशी गेलो, थोडं फोटोशूट केला. बघन तिकडे मराठाच बांधव, सगळीकडे मराठा बांधव अख्ख्या मुंबईमध्ये. कुठे जा जरांगे पाटलांच्या नावाच्या घोषणाच चालू होत्या. मग आम्ही तिथे 1 तास घालवला आणि तिथनं पुढे आम्ही परत आता ठरवलं की आता कुठं जायचं. मग आता म्हणलो चला आझाद मैदानावर, पाऊस पण बंद झाला होता. मग मी उमेश आणि मनोज आम्ही तिघे पण परत टॅक्सी केली आणि निघालो आझाद मैदानावर. 5 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो मैदानावर. मैदानावर गेलो, भेटले रमेश पाटील. रमेश पाटील तुम्हाला सर्वांना माहितच असेल, संभाजीनगरचे आहेत. तर मग आता घराकडे निघायचं होतं. आम्ही रात्री 2 वाजता ट्रेन पकडली. 2 वाजता ट्रेन पकडलो आम्ही. आता मग दिवसभर फिरून दमलो होतो, आता झोपायचं होतं आम्हाला. मग काय ट्रेनमध्ये सुद्धा चांगली जागा मिळाली झोपायसाठी. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 3 दिवस परत मुंबईला जायचंय. तर घरनं थोडं म्हणलो सामान घेऊन जावं. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय